हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. आत्मानुभूती हेच प्रमाण. लाओत्से पुढे सांगतो की जीवन ऊर्जा परमसत्य आहे आणि त्याची सत्यता त्यातच छुपी आहे. हे कशावरून याचे उत्तर लाओत्सेने देऊन ठेवले आहे. याची दोन कारणे आहेत. एक असे की मुमुक्षू साधक जे ध्यानाला सुरुवात करतात ते अगदी नवीन असतात. त्यावेळी काळोख पाहून ते गांगरतात, बिचकतात. त्यांना वाटते की त्यांचेच काहीतरी चुकत आहे, कारण पुस्तकात वाचलेले असते, बुजुर्गांचे अनुभव ऐकलेले असतात, गुरुबंधूंनी सांगितलेले असते की परमात्मा म्हणजे महादिव्य प्रकाश आहे. त्यांना शंका येते की मग आपल्याला काळोख का दिसत आहे? प्रकाश दिसला नाही तर ठीक आहे, नवीन आहोत, दिसेल काही कालावधीनंतर, परंतु हे विपरीत तरी दिसायला नको. अशा मुमुक्षू साधकांना दिलासा मिळावा, त्यांनी ध्यानसाधना सुरू ठेवावी, यासाठी लाओत्सेने हे उत्तर येथे देऊन ठेवले आहे. दुसरे असे की काही विद्वानांना शंका असते की हे सत्य आहे की उगीचच कुणी लिहून ठेवले आहे, कारण याचे प्रमाण गणिताप्रमाणे दिलेले नसते आणि ते शक्यही नसते. अशा विद्वानांना अशा प्रकारची अनुभूती नसते आणि ती तशी अनुभूती घ्यायची इच्छाही नसते. तरीही या अशा विषयात त्यांना शंका विचारायची फार हौस असते. यासाठी लाओत्सेने उत्तर देऊनच ठेवले आहे. कोणाला याची खात्री करून घ्यायची असल्यास त्यांनी प्रत्यक्ष योग साधना करावी आणि अनुभूती घ्यावी आणि खात्री करून घ्यावी. काही सत्य घटना अशाच असतात की त्यांचे गणिताप्रमाणे प्रमाण देता येत नाही. उदाहरणार्थ, तहान लागल्यावर पाणी प्यायले असता तहान भागते. याचे प्रमाण, पुरावा कसा आणि कोणता आणि कोण आणि केव्हा देणार? त्यासाठी तहान लागल्यावर पाणी पिऊन त्याची खात्री करून घ्यावी लागते. इतर कोणी त्याची प्रचिती देऊ शकत नाही. हे ज्याचे त्यानेच प्रत्यक्ष करून पाहायचे असते. हे असे करू इच्छित नाहीत. त्यांनी ते तसे करणाऱ्यांच्या अनुभूतीवर विश्वास ठेवून त्याचा विना तक्रार, विना शंका, विना कटकट स्वीकार करायचा असतो. त्यातून स्वीकार करायचा नसल्यास आपल्या जागी शांत बसायचे असते. नसत्या शंका आणि कुशंका काढून आपला वेळ जायचे हे साधन शोधायचे नाही. इतरांना बरेच काम आहे, ते त्यांना शांतपणे करू द्यावे. आपल्या ऋषीमुनींनी हाच मार्ग अनुसरला आहे. त्यांनी त्यांचा आत्मानुभव, त्यांच्या आत्मानुभूती उपनिषदांमधून रोखठोक सांगितले आहेत. त्यांनी त्यांचे प्रमाण देणे पसंत केले नाही. त्यांनी सरळ विधाने केलेली आहेत. त्यासाठीचा साक्षी पुरावा त्यांनी दिला नाही. तो परमात्मा म्हणजे आपण स्वतःच आहोत, ही अनुभूती ध्यान समाधीत येते म्हणजे येते. ज्यांना तसे करून पाहायचे असेल त्यांनी ते करावे आणि प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. हाच त्यांच्या सत्यतेचा एकमेव पुरावा आहे. विषय समाप्त. ज्यांना यावर विश्वास ठेवायचा नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी या विषयाच्या वाटेला न जाणेच योग्य. विश्वजनक ताओ अबाधित. लाओत्से पुढे सांगतो की उत्पत्तीपासून आजपर्यंत त्याचे नामरूप अबाधित आहे. यास्तव आपण त्याला सर्व वस्तू जगताचा जनक असे संबोधन देतो. ताओ विश्वजननी, विश्वजनक, विश्वमाता, पिता आहे. ताओपासून, ताओमुळे येथे विश्व आणि त्यातील तमाम वस्तुजगत निर्मित झालेले आहे. याचे कारण लाओत्से सांगतो की उत्पत्तीपासून आजपर्यंत ताओचे नामरूप अबाधित आहे. विश्वाच्या निर्मितीपासून आत्तापर्यंत एका ताओशिवाय अन्य कोणतीही वैश्विक शक्ती प्रत्ययास आलेली नाही. ताओ एकमेवाद्वितीय आहे. त्याला अन्य पर्याय आजपर्यंत उदयास आलेला नाही, आढळून आलेला नाही. एकमेव ब्रह्मामध्ये त्याची एकमेव आत्मशक्ती आहे. केवळ तिच्याच प्रभावाखाली येथे सर्व प्रकारची उत्पत्ती होते. तिच्यामुळेच ती उत्पत्ती येथे काही काळ टिकते आणि शेवटी काही कालावधीनंतर ती स्थित उत्पत्ती ताओमध्येच विलीन होते, कारण विलीन होण्यासाठी येथे अन्य जागा उपलब्ध नाही. आपण राजकारणात पाहतो की एक जण सत्तेवर विराजित झाला की लगेच त्याच क्षणी त्याचे पाय ओढायला सुरुवात होते
आणि त्याच्या जागी अन्य कोणीतरी विराजित होण्यासाठी प्रयत्न करू लागतो. काही कालावधीनंतर तेथे खरोखरच कोणी अन्य व्यक्ती विराजित होते, कारण राजकारणात सत्तेवर बसायला अनेक जण उपलब्ध आहेत. आपण पाहतो की मुलाचे लग्न झाले आणि सूनबाई आल्या तरी सासूबाई स्वयंपाकघरातून सत्ता सोडून दूर होत नाहीत. तेथे सासूबाई आणि सूनबाई अशा दोन सत्ता स्थापित होण्यासाठी संघर्ष होतो. सासू सूनबाईला म्हणते की तू आत्ता आलीस, घर माझे आहे, तुला माझ्या हाताखाली काम करावे लागेल. सून म्हणते, आता तुमच्या मुलाचे लग्न झाले, तुमचा संसार संपला आणि आता आमचा संसार सुरू झाला, तेव्हा आता घर माझे आहे, सत्ता माझीच आहे. मला काही मदत हवी असेल तर मी तुम्हाला काम सांगेन. अशी अनेक प्रकारची उदाहरणे आहेत की तेथे 2 किंवा जास्त सत्तास्थाने असतात आणि ती एकमेकांवर कुरघोडी करतात. दुसरी पहिली नामशेष करते आणि स्वतः ताबा घेते, तिला तिसरी नामशेष करते आणि स्वतः ताबा घेते. हे असे होत असते. यात सतत सत्ता केंद्र बदल होत असतो. त्याप्रमाणे परीघ आपोआप बदलत असतो. सर्व समीकरणे बदलत असतात. लोक सत्ता असेल त्याप्रमाणे परीघावर धावत असतात. त्यामुळे प्रगती होत नाही. लाओ त्से सांगतो की विश्वाच्या निर्मितीपासून आत्तापर्यंत वैश्विक सत्ता केंद्र परीघ तोच आहे. विश्वाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत सत्ताधाऱ्याचे ताओचे नामरूप अबाधित आहे. त्यात बदल झालेला नाही. जे हे ओळखत नाहीत ते परीघ बदलायचा प्रयत्न करतात. ते शक्य होत नाही, कारण सत्ताधीश तोच तो एकमेव आहे. असे लोक दुःखी होतात, परंतु ज्यांनी विश्वजनक जननीला ओळखले ते त्या परीघावर आनंदे विहार करतात, कैवल्य प्राप्त करतात. हरि ओम.